हेलो स्टूडेंट, कैसे हो आप सब। तर चला आता आपण पार्ट 2 कडे वळणार होतो आणि आज आपला फार महत्त्वाचा विषय होता। आपण गेल्या काही दिवसांपासून एक दिवसांवरती म्हणायला हरकत नाही, गेल्या काही दिवसांआधी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता तुमच्या सर्वांसाठी, तो म्हणजे नाउन। नाउन म्हणजे काय तर मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं की जगभरातल्या प्रत्येक वस्तूला आपण स्वतःच्या सोयीसाठी स्वतःच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला गोष्टी सोयीस्कर व्हाव्यात, सोप्या व्हाव्यात म्हणून आपण काय केलं होतं की नाउन नामाची रचना केलेली आहे। त्याच्यासाठी आपण काय बघितलं होतं की नाउन मध्ये किती प्रकार आहेत, नाउन कसं कसं असते आणि आपण नाउनचे 4 टाइप्स बघितले होते बघा। तर त्याच्यामध्ये आपण भरपूर टाइप्स बघितले। त्याच्यामध्ये आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असेल, प्रॉपर नाउन असेल, कॉमन नाउन असेल किंवा कलेक्टिव्ह नाउन असेल, हे चारही नाउन आपण त्या दिवशी बघितले होते। आज त्याचा पार्ट 2 आहे, म्हणजे आणखी 4 नाउन कुठले आहेत बाबा, तर ते कशासाठी कार्यरत आहेत, काय काय काम करतात, कशामुळे आपण त्याला मटेरियल नाउन आज जे आपण आज शिकणार आहोत, मटेरियल नाउन असेल किंवा काउंटेबल अनकाउंटेबल नाउन असेल किंवा इतरत्र जे काही नाउन असतील जे आतापर्यंत आपण शिकलेले असतील किंवा या आधी शिकत आलेलो असेल किंवा आज शिकतो, तर ते नाउन काय आहे, त्याचा दैनंदिन आयुष्यामध्ये काय परिणाम होतो आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती, ते आपल्याला का गरजेचे आहेत आणि कशासाठी कशा संदर्भात आपण ते शिकणार आहोत, त्याचे काय 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 म्हणता येईल त्याला की कशा पद्धतीने आपण ते काय करतो, यूज करतो डेली लाईफमध्ये, एवढंच महत्त्वाचं आहे। सेकंड वन असं की आपण त्याचा वापर आणि ती ओळख कशी करायची। जर तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, कुठला तुम्ही फर्स्ट क्लासपासून ते कुठले 10th 12th असेल तुमची, त्याच्यासाठी तुम्हाला नाउन हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे। बरं 12th पर्यंतच का तर नाही, जर तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल किंवा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असाल, एमपीएससी यूपीएससी असेल, कुठल्याही हायली क्लास 1 टू क्लास 4 पर्यंत असेल किंवा एमबीए ज्याला बोलतो आपण, महाराष्ट्र भरती एक्झाम असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, या सगळ्यांसाठी इंग्लिश ग्रामर तेवढंच मॅटर करतं। सो त्यामुळे आपण काय करतो की विद्यार्थ्यांना शॉर्टकट ट्रिकने शिकवायचा प्रयत्न करतो। आय होप की तुम्हालाही समजेल। मी सांगितलेलं आतापर्यंत आपल्याकडे भरपूर विद्यार्थी जोडले गेलेले आहेत तुमच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून किंवा आपल्या ई सारथी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म मधून आपल्याकडनं आतापर्यंत अनेक विद्यार्थी काय आहेत, जोडले गेलेले आहोत आणि दररोज आपण वेगवेगळे विद्यार्थी काय करत आहोत, जोडून घेत आहोत स्वतःशी, त्यांना समजावून सांगत आहोत आणि त्यांचा जो एक मेंटली ट्रॉमा जो आहे त्यांना इंग्लिशच्या बाबतीमध्ये की इंग्लिश खूप टफ असतं किंवा ग्रामर फार किचकट आहे, तर ही जी भीती आहे, हा जो धाक आहे, हा आपण काय करतोय, पुरेपूर दूर करण्याचा प्रयत्न करतोय। चला आता आपण फार वेळ वाया न घालता आपण काय करूयात, स्टार्ट करूयात। सो आपण बघणार आहोत आज कॉन्क्रीट नाउन। कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय रे, तर कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय विशेष का, तर काहीच नाही। कॉन्क्रीट नाउन म्हणजे थोडक्यात असं नाउन ज्याच्यामध्ये काय असते बघा, मूर्त नाम ज्याला आपण बोलतो, काय बोलतो, मूर्त नाम बोलतो। कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय, तर मूर्त नाम। बघा, कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय, तर मूर्त नाम, याला काय बोलतो आपण, मूर्त नाम बोलतो। नाउन म्हणजे काय तर नाव, जगभरातल्या प्रत्येक वस्तूला आपण आपल्या सोयीसाठी काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे, तर आपण काय करूया, त्याला काय बोलतात, कॉन्क्रीट नाउन किंवा नाम बोलतो असं म्हणायला हरकत नाही। बरं, मग हे नावाची व्याख्या काय, त्याची डेफिनेशन काय आहे, ती आपल्याला काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, ते आज आपण शिकणार आहोत। बघा, कॉन्क्रीट नाउन इज द नेम ऑफ समथिंग दॅट वी कॅन सी, टच, हिअर, स्मेल ऑर टेस्ट। इट इज अ फिजिकल ऑब्जेक्ट। काय आहे, ती फिजिकल ऑब्जेक्ट आहे। तुम्हाला फक्त समजावून सांगण्यासाठी मी घेते, त्याच्यामध्ये असं फारसं लिहिण्याची गरज नाहीये। हे बघा, कॉन्क्रीट नाउन, कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय, तर मूर्त नाम। मूर्त नाम असं, मूर्त म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीला, ज्या गोष्टीला, ज्या वस्तूला आपण काय करू शकतो, टच करू शकतो, डोळ्यांनी बघू, सी टच म्हणजे काय, डोळ्यांनी बघू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो, कानाने ऐकू शकतो, स्मेल करू शकतो, नाकाने तुमच्या स्मेल करू शकतो, अँड देन टेस्ट करू शकतो जिभेने। इट इज अ फिजिकल टच ऑब्जेक्ट। इट इज अ फिजिकल ऑब्जेक्ट। ती काय आहे, टच करण्यासारखी वस्तू आहे। आपण काय करू शकतो, त्याला टच करू शकतो, आपण त्याला फील करू शकतो। बघा, कॉन्क्रीट नाउन कसं लक्ष ठेवायचं, जसं तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ बघाल तुमच्या लक्षात येईल। आपल्याकडे काय होतं, भाववाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आपण काय केलं होतं, आतापर्यंत वाचला होता, समजावून घेतला होता। ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये अशा गोष्टी असतात ज्याला आपण काय करू शकत नाही, हात लावू शकत नाही, ऐकू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, डोळ्यांनी बघू देखील शकत नाही, पण आपण काय करू शकतो, त्याला फील करू शकतो, त्याला समजावून घेऊ शकतो किंवा त्या गोष्टीची जाणीव आपल्याला होते। बघा, तर मला सांगा, कुठली भावना, प्रामाणिकपणेची भावना आपण अर्धा किलो छटाक पावशेर दुकानातून घेतो का रे, अगदी नाही।
तर मला जर पाहिजे असेल किंवा मला जर एखाद्या याच्यावरती माया असेल, मला प्रेम असेल, मला मुक्या जनावरांवरती प्रेम असेल, माया असेल, दया असेल, मी पेट लवर असेल, जर मला ते आवडत असतील, तर मला जर कोणी विचारलं की तुला पेट लवर्स आवडतात, म्हणजे तू पेट लवर्स आहेत का ऍक्च्युली, तुला पेट वगैरे आवडतात का? सो मी बोलणार येस, हो नक्कीच मला आवडतात बाबा. तर का आवडतात? तर का माहित नाही, पण मला आवडतात ते. तर ही आपण भावना जी आहे, मला आवडतात, त्याच्या मागचं कारण काही आहे का? नाही. तर मला आवडतात. तर ते काय आहे? एक भावना आहे. ती आपण दाखवू शकत नाही किंवा शब्दामध्ये मध्ये एक्सप्लेन पण करू शकत नाही किंवा स्पर्श पण करू शकत नाही. त्याच्याच अपोझिटमध्ये काय आहे? कॉन्क्रीट नाउन आहे. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय? तर आपण ती भावना, त्या गोष्टी काय करू शकतो? फील करू शकतो, ज्याला टच करू शकतो. फील म्हणजे समजून घेऊ शकतो. एखादा माझ्या हातामध्ये हा फोन आहे, तर मी याला स्पर्श करू शकते, याला बघू शकते माझ्या डोळ्यांनी, किंवा इतरत्र माझ्या हातात पेन, यालाही बघू शकते, टच करू शकते, याला डोक्यात मारूही शकते. सो हा काय झाला? कॉन्क्रीट नाउन झाला. कुठला नाउन झाला? हा मूर्तवाचक नाम झाला. याला काय बोलतात? मूर्तवाचक नाम. अशी गोष्ट ज्याला आपण हात लावू शकतो किंवा कानाने ऐकू देखील शकतो, डोळ्याने बघू शकतो, नाकाने वास घेऊ शकतो, जिभेने टेस्ट पण करू शकतो. अशी कुठलीही वस्तू जी असेल त्याला काय बोलतात? कॉन्क्रीट नाउन बोलतात. फॉर एक्झाम्पल बॅग. ही तुझी बॅग घे. बॅग काय झालं? कॉन्क्रीट नाउन झालं, कारण तिला हात लावता येते, तिला उचलता येते आणि उचलून फेकता येते. काय झालं? ते कॉन्क्रीट नाउन झालं. सेकंड वन आहे ऍपल. ऍपल काय आहे बघा? कॉन्क्रीट नाउन आहे. कशावरून आहे कॉन्क्रीट नाउन? तर त्याला उचलता येतं, त्याला दाताने खाताही येतं, त्याला जिभेने टेस्टही करता येतं, हाताने स्पर्शही करता येतो. त्याच्यामुळे ऍपल काय झालं? कॉन्क्रीट नाउन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर येते बघा कार. कारमध्ये आपण बसू शकतो, चालवू शकतो, फिरू शकतो, चक्कर मारू शकतो, गावी जाऊ शकतो, सगळ्या गोष्टी परत डोळ्याने बघू देखील शकतो. तर ती काय झालं? कॉन्क्रीट नाउन झालं. रोज गुलाबाचा वास घेता येते बघा, नाकाने सांगितलं. स्मेल काय करू शकते? वास घेता येते. परत त्याचे पाकळ्या जे आहेत त्याला स्पर्श करता येतं, अख्ख्या गुलाबाला स्पर्श करता येतो, त्याच्या काट्यालाही स्पर्श करता येतो. तो काटा आपल्याला टोचला की त्रासही होतो, त्यातून रक्तही निघतं. तर ही काय झाली? ऍबस्ट्रॅक्ट नाउनची झाली. बुक असेल किंवा कप असेल, सेम. ओके, आलं लक्षात? सेकंड वन आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन इज द नेम ऑफ अ मटेरियल और सबस्टन्स फ्रॉम विच थिंग्स आर मेड, इट कॅन नॉट बी काउंटेड. अशा कुठली तरी वस्तू, अशा गोष्टी, मटेरियल नाउन म्हणजे अशा गोष्टी ज्याला आपण काय शकतो? मोजू शकत नाहीत. त्या कुठल्या असतात? एक तर धातूच्या असतात किंवा आपण काय करू शकत नाही? इट कॅन नॉट बी काउंटेड, त्याला मोजू शकत नाही. जगभरातलं जसं आपण ओळखायचं असेल तर काय? गोल्ड, सिल्वर, वूड, आयर्न, वॉटर, कॉटन यासारख्या धातू सारख्या ज्या गोष्टी आहेत, ते काय आहेत? गोल्ड, सिल्वर, वूड, आयर्न वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर या आल्या की लगेच लक्षात ठेवायचं हे काय आहे? मटेरियल नाउन आहे. आले लक्षात? मटेरियल नाउन कशाला म्हणायचं? त्याच्यामध्ये काय आहे बघा की गोल्ड, सिल्वर, चांदी, सोनं, लाकूड, पाणी असेल किंवा कापूस असेल किंवा लोखंड असेल, या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापरात येतात. मग तुम्हाला विचारलं की लाकूड काय आहे बाबा? वूड मटेरियल नाउन आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे की कलेक्टिव्ह नाउन आहे? सो आपण काय म्हणलं? ऑफकोर्स वूड काय आहे? मटेरियल नाउन आहे. याच्यामध्ये काय असतं? मोस्टली धातू दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. आता बघा जगभरात किती पाणी आहे, ते पाणी आपण मोजू शकतो का? नाही. समुद्र आहे आपल्याकडे, एवढा मोठा समुद्र आहे, तो आपल्याला मोजता येतो का? अगदी नाही, बिलकुल मुळीच मोजू शकत नाही. समुद्रातलं पाणी मोजू शकतो का? नाही मोजू शकतो. बघा, आपण ज्या वेळेस दुकानामध्ये एखादी वस्तू घ्यायला जातो, किराणा दुकानमध्ये, जनरल स्टोअर्स मध्ये तुम्ही जातच असेल, किराणा दुकान असताना किराणा दुकानामध्ये तुम्ही जाता, तर त्यावेळेस तुम्ही काय करता? मिठाचा पॉकेट घेता, 50 रुपयाचा, 100 रुपयाचा, 150, 200, 250, 300, 1000, 500, ज्या काही तुम्ही मिठाचा पॉकेट घेता, किंवा तुम्ही साखर घेता, छटाक, पाव, पावशेर, किलो, अर्धा किलो, 4 किलो, 10 किलो, 20 किलो, 30 किलो, जी काही असेल. तर आपण काय करतो? त्या ज्या सगळ्या साखरेचे दाणे एकत्र करतात, त्याला काउंट करतात, आणि ते ज्या वेळेस ती अर्धा किलो, 1 किलो भरते, त्यावेळेस आपण ती काय करतो? आपण माप काढतो की तिचं 1 किलो. पण जगभरातली जेवढी साखर आहे ते तिचे दाणे आपण मोजू शकणार आहेत का? अगदी नाही. त्याच्यामुळे साखर असेल किंवा मीठ असेल, मिठाचे मोजता येतात का? नाही. कारण समुद्रामध्ये इतकं सारं मीठ तयार होतं, नंतर ते फिल्टर होऊन आपल्यापर्यंत पोहोचतं. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये मीठ अळणी होऊ नये आपलं जेवण, त्याच्यामुळे मीठ टाकून खातो आपल्या भाजी मध्ये. सो दॅट्स कॉल्ड काय आहे? मटेरियल नाउन आहे. मटेरियल नाउन तुम्हाला ज्यावेळेस धातू वगैरे दिसेल त्याच कॉल्ड मटेरियल नाउन. सेकंड आहे बघा काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल, काउंट म्हणजे काय? मोजणे. जे मोजता येतात त्या गोष्टी काय आहेत? काउंटेबल आहे. ज्या मोजता येत नाही त्या अनकाउंटेबल आहेत. ठीक आहे.
जसं मी आता 1 सेकंद पूर्वी उदाहरण दिलं तुम्हाला अनकाउंटेबल नाऊनचं, की पाणी वगैरे ह्या गोष्टी काय करता येत नाही, मोजता येत नाही. तर ते कशातलं उदाहरण आहे, अनकाउंटेबल नाऊनचं ते काय आहे, उदाहरण आहे. याच्यामध्येही पाणी वगैरे, हे पाणी पण काय आहे, एक प्रकारचा आपला इसेन्शियल आहे फॉर लाईफ. फार अतिशय महत्वाची गोष्ट आहे पाणी असेल. किंवा मला सांगा, प्रेफरली याच्यामध्ये मटेरियल लावून मग तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, धातू. हे काय आहेत, सगळे धातूच आहेत. हे टोटली काय आहेत, धातू आहेत. तर हे धातू लक्षात ठेवायचे आहेत. किंवा कॉटन असेल, किंवा वॉटर असेल, आयर्न असेल, वूड असेल, सिल्वर असेल किंवा गोल्ड असेल, या गोष्टी काय आहेत, तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये महत्वाच्या आहेत. आपण त्या काय करतो, वापरतोही आणि आपल्याला त्याचा फायदाही होतो. सेकंड वन आहे काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन मध्ये काय आहे, काउंटेबल नाउन इज अ नाउन दॅट वी काउंट. इट हॅज अ सिंगल ऑर अँड प्लुरल फॉर्म. ओके, प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचनी आणि एक वचनी मध्ये आपण काय करू शकतो, त्याला मोजू शकतो, काउंट करू शकतो. बघा, एक ऍपल जे आहे त्याला आपण काय करू शकतो, मोजू शकतो. जगभरात जितकी ऍपल आहेत त्याला आपण काय करू शकतो, मोजू शकतो. पुस्तकं आहेत, किती पुस्तकं असेल जगभरामध्ये, पण आपण पर्टिक्युलर त्याचं जर आपल्याला हे करायचं आहे, बघा असं काहीतरी, समजा आपल्याकडे एखादी लायब्ररी आहे या टाईपमध्ये. ती लायब्ररी जी आहे त्या लायब्ररीमध्ये नाही का वेगवेगळे लिटरेचरचे बुक किती, डेली इंग्लिशचे बुक्स किती, ग्रामर किती, त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, त्याला काउंट करून लिहू शकतो. त्याचं कॅल्क्युलेशन एंडमध्ये आपण काय करू शकतो, काढू शकतो. त्यामुळे ते काय आहेत, काउंटेबल आहेत. 1 चेअर, 100 चेअर, 1000 चेअर, लाख चेअर, करोड चेअर, मिलियन चेअर वगैरे वगैरे वगैरे, जेवढ्या खुर्च्या आहेत जगभरामध्ये ते आपण मोजू शकतो. ते पण कशाचं उदाहरण आहे, काउंटेबलचं उदाहरण आहे. 1 पेन, मेनी पेन. एक पेन, असंख्य पेन. किती पेन असले जगभरामध्ये तरी आपण ते काय करू शकतो, मोजू शकतो. त्याच्यामुळे ते काय झालं, काउंटेबल नाउन झालं. अनकाउंटेबल नाउन मध्ये काय असतं, की याच्यामध्ये आपण मोजू शकत नाही. जे मी तुम्हाला उदाहरण दिले होते 5 मिनिट पूर्वी. अनकाउंटेबल नाउन इज अ नाउन दॅट वी कॅन नॉट काउंट. इट डज नॉट हॅव अ प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्म काय नाही याच्यामध्ये, नाही अनेक वचनी याच्यामध्ये नसते. इट डज नॉट हॅव अ प्लुरल फॉर्म. हे काय करू शकत नाही, आपण थोडक्यात मोजू शकत नाही. जगभरामध्ये एक तर त्याचे अनेक वचन नसतातच आणि आपण ते काय करू शकत नाही, मोजू शकत नाही. पाणी जसं मी सांगितलं, जगभरामध्ये भरपूर पाणी आहेत. आपल्याकडेच अरबी समुद्र आहे, त्या समुद्रातलं पाणी आपण मोजू शकतो का, मुळीच नाही. मीठ आहे किंवा साखर आहे, ते साखरेचे दाणे आपण मोजू शकत नाही. मिठाचे दाणे आपण मोजू शकत नाही. किंवा तेच नाही तर चावल जेवला बोलतो आपण, तांदूळ, ते तांदूळ पण आपण मोजू शकतो का, तांदळाचे दाणे मोजू शकतो का, अजिबात नाही. त्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा, वी कॅन नॉट काउंट इन्फॉर्मेशन. ज्ञान, इतकं जगभरात एवढं ज्ञान आहे का ते आपण काय करू शकत नाही, आत्मसात करू शकत नाही. बरं कसं, तर बघा, शाळेमध्ये एक टीचर एक सब्जेक्ट शिकवतो, फार फार 2 शिकवतो. पण एका क्लासमध्ये 10th असेल, 12th असेल, ग्रॅज्युएशनला तुम्ही जर असाल तर तुमचा पर्टिक्युलरली जो काही टॉपिक असेल, सब्जेक्ट तुम्ही चॉईस केलेला असेल, सायन्स, आर्ट, कॉमर्सची काही फील्ड असेल, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर हिस्ट्रीसाठी वेगळं असेल, कॉमर्समध्ये काही अकाउंटंटचे विषय असतील तर त्याच्यासाठी वेगळा असेल. पण प्रत्येक विषयाला एकच टीचर असतो. एक टीचर प्रत्येक विषय शिकवत नाही. कारण एवढं नॉलेज आणि एवढं डिटेल इन्फॉर्मेशन, एवढा डीप अभ्यास खूप कमी लोकांचा असतो. ना की बराबर. हा, ते एखाद्या विषयामध्ये मास्टर असू शकतात, त्यांचा कोणी हात पकडणार नाही इथपर्यंत ते काबिल असू शकतात, पण त्यांना जगभरातल्या प्रत्येक वस्तूचं ज्ञान नसू शकतं. ठीक आहे. सो दॅट्स कॉल्ड काय आहे, वी कॅनॉट काउंट इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर माहिती. जगभरामध्ये इतकी सारी माहिती आहे का आपण ती काउंट करू शकत नाही, मोजू शकत नाही. ओके, आता मला असं वाटतंय की आपण काय केलेलं आहे, शॉर्टमध्ये आपण काय आहे, डिटेल्समध्ये नाउन समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ई सारथीच्या ऑनलाईन पेजला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला काय करणार आहे, मी स्वतः तुम्हाला इंग्लिश टीच करणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, लवकरात लवकर जॉईन करायचं आहे आणि एक एक पार्ट काय करायचा आहे, शिकण्याचा एकदम डिटेलमध्ये. जे फर्स्ट स्टँडर्डच्या स्टुडंटला जसं शिकवतात तिथून तर आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या स्टुडंटला जिथपर्यंत आपण टीच करू शकतो त्या टाईपमध्ये आपण काय करणार आहोत, सगळ्यांना ग्रामर टीच करणार आहोत. ओके, आणि तुमची जी भीती आहे ग्रामरची ती पूर्णपणे काढणार आहोत, म्हणजे आहोत, प्रयत्न करणार का नाही तर मुळात काढून टाकणार. ओके, सो बाकी तुम्हाला लेक्चर कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की कळवा. ठीक आहे, चलो कमेंट करा आणि भेटूया पुढच्या सत्रामध्ये पुढच्या एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.